डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स BASY सेमिस्टर 3rd डॉक्टर MP शेळके डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स Unit 1st Meaning of Economic Development and Growth. Second unit Unit 1 मधील Part 2 1.2 Different between economic and growth. तसंच तिसरा 1.3 Concept of underdevelopment, characteristics of underdeveloped countries, sustainable development, obstacles to economic development. यामध्ये सर्वप्रथम आपण मिनिंग ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अँड ग्रोथ हा युनिट फर्स्ट मधला 1.1 हा पार्ट आपण पाहणार आहोत. या पार्टमध्ये आर्थिक विकास वृद्धी व आर्थिक विकास या दोन संकल्पनांचा नेमका अर्थ काय आहे तो अर्थ आपण पाहणार आहोत. या आर्थिक वृद्धी व आर्थिक विकासाचा अर्थ यामध्ये जर आपण विचार केला आर्थिक विकास व आर्थिक प्रगती, आजच्या प्रगतशील जगामध्ये आर्थिक विकास हा महत्त्वाचा अध्ययनाचा भाग असून अर्थव्यवस्थेच्या सर्व क्षेत्राच्या उत्पादन स्तराला वाढविणे म्हणजे आर्थिक विकास होय किंवा राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होणे म्हणजे आर्थिक विकास, दारिद्र्य दूर करणे, सामान्य राहणीमान सुधारणा करणे या झाल्या भौतिक बाबी. त्याचबरोबर काही अभौतिक बाबीही या ठिकाणी आहे. म्हणजेच मानसिक समाधानाच्या पातळीत विचार केला पाहिजे किंवा मानसिक पातळी वाढली का याही गोष्टीचा या ठिकाणी विचार झाला पाहिजे. या सर्व बाबींचा विचार आपण आज आर्थिक विकासाचा अर्थ या प्रकरणामध्ये पाहणार आहोत. यामध्ये विविध शास्त्रज्ञांनी, विविध अर्थतज्ञांनी वेगवेगळ्या आर्थिक विकास याला केंद्रबिंदू मानून वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत किंवा त्यात दोन गट पडले आहेत. ते दोन गट म्हणजे एक जो गट आहे एकूण त्या प्रथम पहिल्या गटाचं जे मत आहे त्या गटाचं मत आहे की एकूण राष्ट्रीय उत्पन्नात होणारी वाढ म्हणजे आर्थिक विकास. त्याचप्रमाणे दुसरा एक अर्थतज्ञांचा गट आहे त्या गटाचं मत आहे की दरडोई उत्पादनात होणारी वाढ म्हणजे आर्थिक विकास होय. अशा दोन विचारधारा आपणास या पाहाव्यास मिळतात. त्यामध्ये पहिली विचारधारेमध्ये नंबर 1ला येतात प्रोफेसर सायमन, प्रोफेसर कुझनेट, प्रोफेसर मायर व बाल्डविन तसेच प्रोफेसर यंगसन. त्यानंतरची जी दुसरी विचारधारा आहे दरडोई उत्पन्नात होणारी वाढ म्हणजे आर्थिक विकास होय अशी म्हणणारी जी विचारधारा आहे त्या विचारधारेमध्ये डॉक्टर हिगिन्सन, हार्वे लेविस्टन, आर्थर लुईस, H.F. विलियमसन व जेकब वायनर इत्यादी अर्थतज्ञ यामध्ये आपल्याला दिसून येतात. त्याचप्रमाणे यांनी वेगवेगळ्या ज्या व्याख्या केलेल्या आहेत या अर्थतज्ञांनी त्या व्याख्या आपण पाहणार आहोत. आर्थिक विकासाच्या व्याख्यामध्ये मायर व बाल्डविन यांनी व्याख्या केली आहे की आर्थिक विकास एक अशी न संपणारी प्रक्रिया आहे व ती दीर्घकालीन असून एका अर्थव्यवस्थेत वास्तविक राष्ट्रीय उत्पन्नात वाढ घडून येत असते. म्हणजेच अर्थव्यवस्थेत सतत चालणारी आर्थिक विकास ही एक न संपणारी प्रक्रिया आहे. म्हणजे ही सतत चालणारी प्रक्रिया आहे की ती दीर्घकाळाशी एक संबंधित आहे. ती वास्तविक राष्ट्रीय उत्पन्नात वाढ घडून येत असते. कारण की ज्या वेळेस कोणतीही प्रक्रिया राष्ट्रीय विकास पाहत असताना किंवा राष्ट्रीय विकासाची संकल्पना अभ्यास असताना एकदम आपण राष्ट्राचा विकास नाही पाहत. ज्याप्रमाणे आपण भौगोलिक विकास आहे, एखाद्या राष्ट्राला सामाजिक विकास आहे, त्यामध्ये सामाजिक विकास असेल, राजकीय विकास असेल, भौगोलिक विकास असेल, तसेच सेवा क्षेत्राचा विकास असेल, उद्योग क्षेत्राचा विकास असेल, कृषी क्षेत्राचा विकास असेल, या सर्व घटकांचा एकत्र अभ्यास करून किंवा एकत्रित वृद्धी ज्याप्रमाणे होत जाते हळूहळू वृद्धी ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया सतत चालत असताना ज्यावेळेस सर्व प्रक्रिया एकत्र मोजमाप करून त्याला राष्ट्रीय उत्पन्न किंवा राष्ट्रीय उत्पन्नात सतत होणार म्हणजे मग राष्ट्रीय उत्पन्न आपण मोजतो किंवा 5 ते 25 वर्ष ही दीर्घकाळ चालणारी एक प्रक्रिया आहे.
त्यानंतर दुसरी व्याख्या आहे प्रोफेसर यंगसन. आर्थिक प्रगती म्हणजे एका समाजाच्या आर्थिक उद्देशांना प्राप्त करता येणाऱ्या शक्तीत वाढ करणे होय. आर्थिक प्रगती म्हणजे एका समाजाच्या आर्थिक उद्देशांना प्राप्त करता येणाऱ्या शक्तीत वाढ करणे होय. त्यानंतर तिसरी व्याख्या आहे प्रोफेसर विल्यमसन यांनी आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी अशा प्रक्रिया आहेत. यांनी काय सांगितलं आहे की आर्थिक विकास आणि वृद्धी अशा प्रक्रिया आहेत ज्यांच्यात एका देशाचे व परदेशातील राहणारी व्यक्ती, एका देशाचे म्हणजे एका देशातली व्यक्ती आहे ती देशांतर्गत उत्पादन घेणारे वेगळे आणि ह्याच देशातली व्यक्ती दुसऱ्या देशात जाऊन तिथं उत्पादन घेणारे व्यक्ती म्हणजे परदेशात राहणारी व्यक्ती उपलब्ध साधनांचा उपयोग दरडोई उत्पादनात सतत वाढ होण्याकरता करीत असतात. म्हणजेच ज्याप्रमाणे आपण देशामध्ये उत्पादन घेतो, आपल्या उत्पन्नात वाढ करतो, सतत वाढ होते, त्याचप्रमाणे आपल्या देशातील काही नागरिक बाहेरच्या इतर देशात गेलेले असतात. ते त्या ठिकाणी आपलं जे काही बिझनेस असेल, व्यवसाय असेल, नोकरी असेल करतात आणि तिथून उत्पन्न मिळवतात आणि ते उत्पन्न ज्यावेळेस आपल्या भारतात किंवा परत आपल्या राष्ट्रात येतात त्यावेळेस ते राष्ट्राचं एक संपत्ती त्याला मोजमाप होते, म्हणजे ती राष्ट्राची संपत्ती वाढच करत असतात असं प्रोफेसर विल्यमसन यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर चौथी व्याख्या आहे प्रोफेसर डी ब्राईट सिंह यांनी आर्थिक विकासाचा अर्थ एका देशाच्या समाजात होणाऱ्या अशा बदलांशी आहे जिथे अल्पविकसित स्तरातून उच्च आर्थिक स्तराला गाठण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे त्यांनी सांगितलं आहे जे अल्पविकसित देश आहे किंवा जिथं अल्पविकास आहे परंतु ते उच्च उद्दिष्ट ठेवून आर्थिक वेळेला एक पातळी आहे त्याला गाठण्याचं एक ध्येय ठेवून ते प्रयत्न केला जातो किंवा करत असतात असं त्यांचं मत आहे. वरील व्याख्येचे थोडक्यात स्पष्टीकरण जर आपण स्पष्टीकरण केले तर आपल्या असे लक्षात येते की वरील सर्व व्याख्या ह्या भौतिक सुखांमध्ये वाढ दर्शवणाऱ्या आहेत. त्यामध्ये मायर आणि बाल्डविन यांची आर्थिक विकासाचा अर्थ वास्तविक राष्ट्रीय उत्पादन वाढ होणे असा त्यांनी लावलेला आहे. तसेच विल्यमसन आणि लुईस यांच्या मते दरडोई उत्पादनात व उत्पन्नात वाढ होणे म्हणजे दरडोई जे उत्पन्न आहे किंवा उत्पादन आहे यात वाढ होणे म्हणजे आर्थिक विकास असं त्यांनी सांगितलेलं आहे. या सर्व व्याख्या भौतिक सुखांमध्ये वाढ दर्शवणाऱ्या आहेत असं आपण स्पष्ट होतं. परंतु या व्याख्या 1-2-3 बाबींना आपलं स्पष्ट करतात. त्या बाबी कोणकोणत्या आहेत ते त्यात एकूण 3 बाबींना स्पष्ट करतात. त्या 3 बाबीमधली पहिली बाब आहे प्रक्रिया म्हणजेच प्रोसेस. तर प्रक्रियामध्ये काय आहे, आर्थिक विकास ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. काही विशेष प्रकारच्या शक्तींना कार्यरत राहण्याच्या दृष्टिकोनातून हा अर्थ लावलेला आहे. या शक्ती एका कालावधीपर्यंत सतत कार्यरत असल्याने आर्थिक बदलत्या मूल्यांमध्ये सतत बदल होत असतात. अशामुळे विभिन्न क्षेत्रात बदल तर होतातच परंतु याचे मुख्य लाभ म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होणे असे होय. राष्ट्रीय उत्पन्न व उत्पादन वाढीच्या व्यतिरिक्त अर्थव्यवस्थेत होणारे इतर महत्त्वपूर्ण बदलांना 2 भागामध्ये विभाजित करता येते. त्यामधला पहिला भाग आहे साधनांच्या पुरवठ्यात बदल. आता साधनांच्या पुरवठ्यात बदल म्हणजे कोणकोणते साधनं, त्यामधलं पहिलं साधन आहे लोकसंख्येत वाढ. त्यानंतर दुसरं जे साधन आहे अतिरिक्त साधनांचा शोध. नंतर तिसरं साधन आहे भांडवली साठा. चौथं साधन आहे उत्पादनाच्या नवीनतम पद्धतीत प्रयोग. 5वं साधन आहे कौशल्य व तांत्रिक स्तरातील बदल. त्यामध्ये 6वं जे साधन आहे इतर संस्थात्मक बदल. हे झालं साधनांच्या पुरवठ्यात बदल. साधनांच्या पुरवठ्यात जे बदल करणार की इतर साधनं आहेत राष्ट्रीय उत्पन्न वाढीच्या व्यतिरिक्त जे आर्थिक व्यवस्थेत होणारे महत्त्वाचे बदल जे दर्शवतात त्यामुळे जे पहिलं आहे मध्ये साधनांच्या पुरवठ्यात बदल हे आपण पाहिलं. त्यानंतर दुसरं जे साधन आहे संसाधनाच्या पुरवठ्यात बदल. तर संसाधनाच्या पुरवठ्यात बदल म्हणजे कोणकोणती साधनं आहेत त्यामध्ये पहिलं आहे लोकसंख्येच्या आकारमानात बदल होणे, लोकसंख्या वाढ होणे किंवा घट होणे
हे झालं लोकसंख्येचा आकारमान. त्यानंतर जे दुसरं साधन आहे उत्पन्न स्तर व त्यांच्या वितरणात बदल. आता उत्पन्नाचं साधन आहे म्हणजे कोणकोण कशा प्रकारचं उत्पन्नाचं साधन आहे आणि ते वितरण कशा म्हणजे वाटप कशा पद्धतीचे होते हे त्याच्यामध्ये आपण मुख्य बदल पाहू शकतो. त्यानंतर तिसरं जे आहे त्यामधलं संसाधनाच्या पुरवठ्यातली बदलातलं उपभोक्त्याच्या निवडीत बदल. कारण उपभोक्त्याची आवड निवड ही कधीही बदलू शकते किंवा त्याची आवड निवड कोणी हे करू शकत नाही किंवा ती सतत बदलणारी असते. एखादी व्यक्ती जर त्याला एखादी वस्तू आवडली परंतु कालांतराने त्याच व्यक्तीला तीच वस्तू परत आवडेल अशातली कोणतीही दक्षता तिथं नसते, शक्यता नसते. त्यामुळे आवडीनिवडीमध्ये बदल एक संसाधनाच्या पुरवठ्यातील मोठा घटक आहे. त्यानंतर तिसरा घटक आहे, चौथा घटक आहे इतर संस्थागत व संघटनात्मक बदल आहेत. हे झाले प्रक्रिया प्रोसेसिंगमधले घटक. त्यानंतर वास्तविक राष्ट्रीय उत्पन्न हा नंबर 2चा जो बदल आहे, नंबर 2चा फरक आहे. त्यामध्ये आर्थिक विकासाचा संबंध वास्तविक राष्ट्रीय उत्पन्नात वृद्धीशी संबंधित आहे. आर्थिक विकासाचा संबंध वास्तविक राष्ट्रीय उत्पन्नात होणाऱ्या वृद्धीशी संबंधित आहे. यात एक विशेष म्हणजे वास्तविक राष्ट्रीय उत्पन्नाच्या वृद्धीचा अर्थ असा की एका राष्ट्रात एका विशिष्ट काळात उत्पादित झालेल्या एकूण वस्तू व सेवांच्या शुद्ध मूल्यात होणाऱ्या वाढीशी संबंधित आहे व मौद्रिक उत्पन्नाशी नव्हे. म्हणजे मौद्रिक उत्पन्नाशी नाही, एकूण वस्तू व सेवांच्या शुद्ध मूल्यात होणाऱ्या वाढीशी संबंधित आहे. आर्थिक विकासाचे मोजमाप करण्याकरिता साधारणपणे राष्ट्रीय उत्पन्नाला महत्त्व आहे. आर्थिक विकासाचे मोजमाप करण्याकरता साधारणपणे राष्ट्रीय उत्पन्नाला महत्त्व आहे. त्यामुळे एका देशाच्या वस्तू व सेवांच्या उत्पादनात सातत्याने वाढ होणे ही विकासाची मुख्य अट आहे. तसेच नंबर 3चा जो घटक आहे दीर्घकालीन व सतत विकास. त्या व्याख्येतून नंबर 3चा जो आपण पहिला घटक तो दीर्घकालीन व सतत विकास आहे. यामध्ये आर्थिक विकास संबंध अल्पकाळाशी नसून दीर्घकाळाशी आहे. तो साधारणपणे 5 ते 25 वर्ष चालत राहू शकतो. आर्थिक विकास एक प्रवाह आहे जो नियमित व अखंडितरित्या चालू शकतो. बघा, आर्थिक विकास हा काय आहे, एक प्रवाह आहे पण तो कायम चालू राहणार. कारण की समजा जर अर्थव्यवस्थेत अनपेक्षित बदल घडतो, असे चांगले पीक निघणे, अधिक निर्यात वाढ होणे तर त्याला आर्थिक विकास म्हणता येणार नाही. कारण आर्थिक विकासात सामान्य बाबींचा समावेश आवश्यक आहे. हे झालं आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी यामधला आपण पूर्णतः पाहिलं आहे. परंतु आपण ज्यावेळेस आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास या दोन संकल्पना पाहत असतो किंवा अभ्यासत असतो, त्या दोनही संकल्पना जरी आपल्याला वेगवेगळ्या दिसत असल्या तरीही ह्या दोन संकल्पना एकमेकांना पूरक अशा आहेत. म्हणजे वरवर जर विचार केला तर आपण दोन्ही संकल्पना सामान्यपणे एकाच अर्थानं वापरत असतो, परंतु बारकाईने विचार केला तर ह्या दोन संकल्पना वेगवेगळ्या आहेत. आर्थिक वृद्धी ही सतत वाढ होणारी असते आणि आर्थिक वृद्धी सतत घडणारी प्रक्रिया आहे आणि त्यानंतर मग आर्थिक विकास ही संकल्पना येते. तसेच आर्थिक वृद्धी व आर्थिक विकास या दोनही संकल्पनांचा आपण जरी वेगवेगळ्या असल्या तरी त्या एकमेकांना पूरक आहे असे सदर प्रकरणावरून की सदर युनिटवरून आपण सरळ अभ्यास व्याख्येवरून अर्थज्ञानाच्या विविध व्याख्येवरून आपणास दिसून येते. धन्यवाद.